नमस्कार प्रेक्षक हो, अजिंक्य भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि सर्वांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते। आज आपण आलेलो आहे अकोला स्थित श्री अनंत गवडी यांच्या घरी, ज्यांच्या घरामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील काही नाणे संग्रहामध्ये त्यांनी ठेवलेली आहे आणि आपण पाहू शकता की त्यांनी त्यांची जी आवड आहे ती खूप सुंदररित्या त्यांनी त्यांचं घर सुद्धा त्या प्रकारे गाविलगड हे नाव दिलेलं आहे आणि संपूर्ण गडाची रूपरेषा त्यांनी त्यांच्या घराला इथे दिलेली आहे। तर आपण पुढची नाण्यांची माहिती आणि त्यांच्या संग्रहात काय काय आहे हे आपण त्यांच्यासोबत एका छोट्याशा या मुलाखतीमध्ये जाणून घेऊया। चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील काही नाण्यांची आणि वस्तूंचे संग्रह त्यांनी केलेला आहे। तर आपण त्यांच्याकडनं आणखी थोडीशी माहिती इथे त्या नाण्यांबद्दल आणि त्यांच्याजवळ ज्या वस्तू आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊया। अनंत गवडी यांच्या सोबत आपण संवाद साधूया। नमस्कार। नमस्कार नमस्कार, जय शिवराय। माझं नाव अनंत गवडी आहे। या सुवर्ण नाण्यांचं किंवा नाण्यांच्या संग्रहाची जी आवड आहे हे पूर्वीपासून आहे, कारण की पहिले आमची जे वडलोपार्जित जे आहे, आम्ही पहिले गुप्तहेर म्हणून होतो, म्हणजे आम्ही गोंधळी आहे आणि महाराजांच्या काळात त्या टायमाला आम्ही जे आहे हे गुप्तहेराचं काम केलेलं आहे आणि कुठेतरी तो वारसा जपतच मी आज कुठे ना कुठेतरी या संग्रहाच्या बद्दल किंवा नाणीबद्दल मी एक प्रचार करत आहे। मी सुरुवातीला महाराजांचं जे काम आहे, काम करत असताना काही माझे मित्र आहेत त्यांच्याकडून मी नाशिकमधले त्यांच्याकडून मी काही नाणी घेतली होती। तर मी असा विचार केला होता की जो व्यक्ती 6 जूनला त्या राज्याभिषेक सोहळ्याला जो रायगडावर जो नतमस्तक व्हायला येते, तो जर एकदम खूप मनापासून येणार तर त्या व्यक्तीला कुठेतरी एक महाराजांचा आशीर्वाद द्यावा, कारण की मला तो आशीर्वाद मिळण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले ते। त्याच्यामुळे मी जवळपास 20-25 मित्रांना माझ्या तो आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या आशीर्वादातूनच मला मागच्या वर्षी एक रायगडावरती जे सुवर्ण महाराजांचे तुला होते तर त्याच्यातून मला एक नाणं मिळालेलं आहे। ते माझं भाग्य समजतो मी। आणि त्याच्यानंतर एक पूर्वी जवळपास 3 वर्षापूर्वी जे सुवर्ण होऊन म्हणून महाराजांचं नाणं होतं ते 2.78 ग्रामचं होतं। ते नाणं महाराजांच्या काळाच्या टायमाला जे नाणं होतं ते रायगडाच्या बाजूला कुठेतरी एक खेड्यामध्ये एक त्यांचं सरांचं नाव नाही माहीत, पण त्यांच्याकडे एक ते नाणं होतं। ते खूप वर्षापासून ते नाण्यांचं पूजा करायची, पण त्यांना कुठेतरी ते असं वाटलं की नाणं जे आहे सुवर्ण होऊन नाणं जे आहे ते छत्रपती संभाजी महाराजांकडे यावं। तर त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की ते नाणं छत्रपती संभाजी महाराजांना दिलं आणि त्यांना सांगितलं की हे आमच्या वडिलोपार्जित सुवर्ण नाणं आहे, तर तुम्ही हे नाणं तुमच्या जवळ घ्या, तुमच्या देवघरात ठेवा ते। त्याच्यानुसार त्यांनी ते जे नाणं आहे त्या नाण्यांना एक प्रतिकृती तयार केली आणि ती प्रतिकृती स्वराज्य लक्ष्मी म्हणून एक कुठेतरी माझ्या घरी आलेली आहे, हे मी भाग्य समजतो। त्याच्यानंतर मी भरपूर वस्तू ज्या आहेत मी माझ्या घरी संग्रह म्हणून केला आणि त्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतो मी जेवढं झालं तेवढं शिवप्रचार करतो, कारण की कसं आहे आज जे गडकिल्ले आज उद्ध्वस्त झालेले आहेत ते कुठेतरी आज समजा जपायला हवं किंवा त्याच्याबद्दल जी माहिती आहे हे प्रत्येकाला मिळावं। त्याच्यामुळे मी शक्यतो जेवढं झालं तेवढं शिवकार्य करायचा प्रयत्न करतो आणि आपल्या प्रचारातून छत्रपती संभाजी महाराज असो, छत्रपती शिवराय असो, छत्रपती शहाजी महाराज असो यांच्याबद्दल माहिती प्रत्येकांना सांगतो, कारण की हे आज आपल्याला जपावं लागेल, कारण की उद्या हे वस्तू मिळेल या किंवा नसेल तर हीची माहिती कोणी मिळणार नाही। त्याच्यामुळे मी हे वस्तू जपतो आणि माझ्याकडे एक सुरुवातीच्या काळीला जेव्हा हे स्वराज्य लक्ष्मी म्हणून माझ्याकडे एक महाराजांचं एक सुवर्ण नाणं आलेलं आहे। हे स्वराज्य लक्ष्मी म्हणून एक माझ्या घरी हा महाराजांचा एक कुठेतरी प्रसाद आलेला आहे। सुरुवातीच्या काळात पहिले जे नाणे होते, चलन होते, जे इंग्रज लोक आणि मुघल लोकांचे जे चलन होतं ते त्या टायमाला जे देवाणघेवाण व्हायची तर त्या टायमाला हे होन म्हणून एक पहिले प्रचलित होते नाणं हे आहे। हे नाणं सुरुवातीच्या काळात जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला त्या टायमाला इंग्रजांनी राज्याभिषेक सोहळ्याच्या टायमाला करार केला होता की आमचं जे चलन आहे हे तुमच्या राज्यात चालावं म्हणून, पण महाराजांना ही गोष्ट मान्य नव्हती। महाराजांनी सांगितलं की आमच्या मराठी मुलखात आणि स्वराज्यात आमचं नाणं चालायला पाहिजे, म्हणून त्यांनी तिथं टाकसाळी आहे, रायगडला टाकसाळी म्हणून उभारली आणि तिथं एक चांदीचं नाणं आणि एक हे तांब्यामध्ये एक होन म्हणून आहे
हे होऊन त्यांनी निर्माण केले, जेणेकरून आपल्या मराठी मुलकात आपलं चलन चालावं. कारण की आपल्या मुलकात आपल्या लोकांना जो पैसा आहे हा देवाणघेवाणसाठी सोपा जावा, यासाठी त्यांनी एक होऊन निर्मित केले. याच्यामध्ये छत्रपती आणि शिवाजी राजा म्हणजे श्री शिवाजी म्हणून असे एक होऊन तयार केलेले होते. त्याच्यानंतर महाराजांना जेव्हा सुवर्ण तुला झाली त्या टायमाला 2.78 ग्रामची हे एक सुवर्ण नाणी जे आहे हे करण्यात आलेले आहे. हे बघू शकता तुम्ही. याची सर आपल्याला प्रतिकृती मिळाली मला. एक महाराष्ट्रातून समजा आपण भाग्यच ठरलो की आपल्याकडे हे एक वस्तू आहे, हे चांदीमध्ये आहे आणि सुवर्णचं पॉलिश केलेलं आहे. हे त्या टायमाची महाराजांना जेव्हा तुला केली होती त्या टायमाची होण आहे. हे कुठेतरी एक आपल्याकडे भाग्य म्हणून आहे. आणि हे जे होण आहे हे होण खूप दुर्मिळ भेटते. हे तुम्हाला मुंबईचे जे नॅशनल म्युझियम आहे तिथे मिळेल. त्याच्यानंतर दिल्लीला आहे. आणि जेवढे पण आपल्या महाराष्ट्रात जेवढे पण म्युझियम आहे त्याच्यामध्ये काही काही भरपूर ठिकाणी हे नाणे आहेत. आणि हे सुवर्ण होऊन जे आहेत हे सुवर्ण होऊनच्या प्रतिकृती करून म्युझियमात ठेवलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक गोष्टी प्रत्येकाला ते बघावं म्हणून. आणि हे कुठेतरी एक नाणं असं आहे. हे शक्यतो मला जसं मिळालं कुठून पण मिळालं, मला नाशिकवरून नाही तर काही माझे मित्र आहेत जे रायगडच्या आजूबाजूला जे काही मित्र असतात त्यांच्याकडून मी मागवतो मी. आणि प्रसाद म्हणून एक कोणातरी व्यक्तीला मी देतो, जेणेकरून त्याच्या देवघरात हे नाणं असावं. कारण की या नाण्याचं महत्त्व खूप मोठं आहे. कारण की 350 वर्षापूर्वी जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता त्या टायमाला महाराजांनी जे नाणं तयार केलं होतं तर ते नाणं प्रत्येकाच्या जवळ असावं हे आणि प्रत्येकाच्या जवळ असावं आणि चलनात सोपं जावं त्यासाठी हे तयार केलं होतं. आणि माझं भाग्य आहे की मी हा प्रसाद रूपी माझ्या मित्रांना किंवा अजून ज्यांना पण द्यायची इच्छा असली त्याला देतो मी. आणि सध्या तरी एक माझ्याकडे हे नाणं आहे आणि एक सुवर्ण नाणं आहे. आणि ह्या एक राज्याभिषेक सोहळा जेव्हा झाला होता 350वा जेव्हा राज्याभिषेक सोहळा झाला होता त्या टायमाला एक महाराजांचे जे सुवर्ण तुला होते राज्याभिषेक सोहळ्याच्या टायमाला, त्या टायमाला मला हे एक प्रसाद रूपी म्हणून मला एक नाणं मिळालेलं आहे. हे एक भाग्य समजतो मी की मला मिळालं त्याबद्दल. तुम्ही आम्हाला खूप छान प्रकारे संपूर्ण माहिती ही नाण्यांबद्दलची दिली. तर आजच्या युवा पिढीला आपण काय आवाहन कराल? मग तुम्हाला एवढं ऐकायला आवडेल. आजच्या युवा पिढीला मी एकच आवाहन करतो की आपण जेव्हा पण काही 19 तारीख येते, जेव्हा 19 फेब्रुवारी येते किंवा 23 मार्चला येते, या टायमाला आपण जे शिवजयंती साजरी करतो, आपल्या या शिवजयंतीमध्ये आपण DJ वगैरे समजा आपण काही जे लावतो किंवा वेगवेगळे गाणे लावतो, तर ते न लावता तुम्ही एखादं चांगलं शिवकार्य करा. शिवकार्य म्हणजे तुम्ही आपल्या घराजवळ काही मंदिर असेल तिथं स्वच्छता करा किंवा आपल्या जे गरजू जे व्यक्ती असतात त्यांना तुम्ही मदत करा. मदत करून तुम्ही एक शिवकार्य करू शकता. तुम्ही तुमचे शिवविचार हे लोकांना सांगा. कारण की कसं आहे, दारू पिऊन किंवा हे जे बाकीचे करतात तसं न करता तुम्ही एका चांगलं आपल्या घराच्या बाजूला स्वच्छता करून किंवा अजून बाकीच्या गोष्टी करून पण तुम्ही करू शकता. आणि विशेष म्हणजे एक सांगतो तुम्हाला की 19 तारीख हा फक्त एक सिंगल एक दिवस आपण शिवजयंतीचा मनवतो, पण जो महाराजांना मनात ठेवतो तो 350 दिवस पण शिवजयंती करून करतो. शिवजयंती म्हणजे तुम्ही रायगडचे जे किल्ले आहेत किंवा जे आपले इथले जे गड किल्ले आहेत त्याचं संवर्धनासाठी किंवा त्यांना एक भेट रूपी द्या. तुम्ही जा, तुमच्या इतरांना न्या. कारण की आज जे किल्ले त्या ठिकाणी धुळकात पडलेले आहे किंवा ते वाट पाहतात की आमचा मावळा कधी आम्हाला भेटायला येतो, तिथं गेल्यानंतर आपण स्वच्छता करा. कारण की आज त्या किल्ल्यावर ते वेगवेगळ्या गोष्टी चालत आहेत, तुम्हाला माहीत आहे. पण तुम्ही तिथं जर गेलात तर त्या ठिकाणचे जे रोजगार होणार, त्या ठिकाणी जे लोक राहतात त्यांना कुठेतरी रोजगार मिळणार. आणि तुम्ही तिथं गेल्यामुळे त्यांना पण उत्साह वाढते. आणि कुणी जे धिंगाणा करणारे असणार तर ते कोणी धिंगाणा करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकजण गडकिल्ल्यावर जा आणि तिथले जाऊन तिथं दर्शन घ्या. आपण ही संपूर्ण माहिती अनंत गवडी सरांकडनं ऐकली आणि ज्यांनी खूप छान त्यांचं शिवकार्य आहे आणि संस्कृती जपायचे ते कार्य करत आहे. सोबतच ते स्वतःच कार्य करत असताना सर्व युवकांना सुद्धा ते छान आवाहन करत आहे आणि सर्वांना प्रेरणा देत आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे गड किल्ले आहे त्यांना तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आणि तिथलं संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या. आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी नाण्यांची माहिती भेटली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडनं आणखी थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर नक्की पाहत राहा अजिंक्य भारत न्यूज. खूप खूप धन्यवाद दादा, आपण खूप छान माहिती आम्हाला दिली. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद.